दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांवर विरोधकांनी आता टीकेची झोड उठवली आहे। यानंतर एबीपी माझानं नीलम गोऱ्हेंशी बातचीत केली आहे। नेमकं त्यांनी काय म्हटलंय आपण पाहूयात। साहित्य संमेलनाच्या प्रकट मुलाखतीमध्ये नीलम गोऱ्हे यांनी स्वानुभव सांगितला आणि त्या स्वानुभवावरनं महाराष्ट्रात आता राजकारण या ठिकाणी सुरू झालं। काय तुमचा स्वानुभव होता, म्हणजे तुम्हाला काय स्वानुभवामध्ये? मी बोलण्याच्या ओघामध्ये सांगितलं 2019ला माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले। ते मुख्यमंत्री व्हावेत अशी अनेकांची इच्छा होती, माझी स्वतःची इच्छा होती। जे व्यक्तिगत मनाला वाईट वाटतं असे जे त्यांचे अनुभव आहेत आणि भेटायचंच नाही, त्याचबरोबर काही लोक काही त्यांना जे वेगवेगळ्या पद्धतीने माहिती द्यायचे त्या आधाराने मी तुमच्या पूर्वीच्या एबीपीच्या इंटरव्ह्यूत सांगितलेलं होतं की मी नकोशी झाली आहे त्यांना पक्षात, असं मला भावना वारंवार यायला लागली होती। 2020ला ते आणि आम्ही बरोबर आमदार झालो। एक जबाबदार नेता बोलला की त्यांना काही करणारच नव्हते, परंतु कोविडमुळे त्यांना केलं, म्हणजे एक असं लाचार असणाऱ्या माणसासाठी केल्यासारखं। ही जी गुरमी आणि मस्ती त्यांच्याबरोबरच्या लोकांची आहे ना, ती कायम जिव्हारी लागलेली आहे लोकांना। आणि आजसुद्धा जे लोक बाहेर जात आहेत ते उद्धव साहेबांचा न भेटण्याचा स्वभाव, भेटले तरी त्या भेटीमधून आउटपुट फारसा निघत नाही। आमदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या प्रकारे अधिकाऱ्यांशी बोलायला पाहिजे त्या अधिकाऱ्यांशी बोलत नाही। आणि त्याचबरोबर जेवढे जातील त्यांना जाऊ दे, तो जो गेला त्याची चूक, हे जे मानण्याची अपप्रवृत्ती शिवसेनेमध्ये तयार झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडचे सगळे लोक बरेचसे आमच्याकडे येत आहेत। तुम्ही स्वानुभव असं म्हटलेलं आहात की मर्सिडीज दिल्यानंतर मंत्रिपद मिळतं। हा स्वानुभव माझा असण्यापे मी म्हटलेलं आहे स्पष्ट, असं माझं निरीक्षण आहे, असं मी पाहिलेलं आहे। काही ठिकाणी झालं असं नाही, मी त्याच्यावर बोलणार नाही। आणि हेच असं नाही, इतर अनेकांना काय काय प्रकारनी काय त्यांनी पदं मिळवली आहेत काय नाही, सगळ्यांना जगजाहीर आहे। आणि आजसुद्धा काही लोकांना नाही कसं मिळालं की काय मिळालं ते त्या लोकांना तुम्ही विचारा ना। नाही, मी नाही, माझा स्वानुभव माझं निरीक्षण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। याच्या पलीकडे काही लोक त्या ठिकाणी काय गैरफायदे घेत होते याची त्यांनाही चांगली कल्पना आहे, त्याच्यावरही त्यांनी कारवाई केलेली होती। अंबादास दानवेने असं म्हटलंय की ही नमक हरामी आहे, एवढी पदं दिली। आता काय माहिती आहे का, त्यांना जे लिहून देतात सांगतात ते बोलावं लागतं एक। पण मी आता नाव घेत नाही, पण काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अशा निवडणुका आहेत की त्याला जो निधी लागतो निवडणूक प्रचाराला, तो निधीसुद्धा त्या काळातसुद्धा पक्षप्रमुखांनी न देता ज्यांच्यावर ते टीका करतात आज त्याच नेत्यांच्या निधीमधून असे आमदार निवडून आलेले आहेत। आणि ते आमदार आज परत त्यांच्याकडून निधी घेऊन त्यांच्याचवर टीका करतात। याला कुठल्या प्रकारची इमानदारी म्हणायची हे तर मला कळू दे। बरं, आणखीन एक टीका केली आहे किशोरी पेडणेकर यांनी की काहीही कामगिरी नसताना तुम्हाला पोचलं त्यासाठी तुम्हाला किती गाड्या मिळाल्या, 24 वर्ष काही कामगिरी नसताना तसं। मी काय बोलते, तो बॉडी बॅग घोटाळा वगैरे जो आहे ना, खिचडी घोटाळा वगैरे, त्याच्यातून तू आधी सगळं स्वतःचं निस्तर, माझे व्हिडिओ बघून बघून आपण जे प्रवक्त्या झालात त्याच्यामध्ये अजूनही पूर्ण पास झालेल्या नाही आहात तुम्ही, त्याच्यात सुधारणा करा, अजून तो उपयोग होईल। तुम्ही खूप शेवटच्या नेते आहात ज्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं, मग असं आहे की हे तुम्ही खूप उशिरा बोललात असं वाटतं का तुम्हाला? पण शेवटी माझ्या लक्षात आलं की तुम्हाला निष्क्रिय बनवायचं, मग मनोहर जोशींसारखं तुम्हाला आउट करायचं, नंतर एकटं पाडायचं, असा सगळा प्रकार सुरू झाला आहे का काय। आणि दुसरं म्हणजे निवडणूक आयोगाने ज्या वेळेला निर्णय दिला की धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना मिळणार आणि एकनाथ शिंदेंनी कसं काम करतायत हे मी ज्यावेळेला 1 वर्ष पाहिलं त्याच्यानंतर मी निर्णय घेतलेला आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।